दुसऱ्या दिवशी नैनाचा पहिला रसोई समारंभ होता. सुमन आणि सतीशजींना पुण्याला जायचे होते, पण आजींनी त्यांना राहण्यास सांगितले. तेव्हा सतीशजी म्हणाले, आई, तुमचा मान ठेवून आम्ही आमच्या मुलींच्या सासरच्या घरी इतके दिवस घालवले. आता लग्नानंतर माझ्या मुलीच्या घरचे अन्न खाऊन मला नरकात जायचे नाही, म्हणून कृपया मला आता जाण्याची परवानगी द्या. मामी, अरे भाईसाहेब, तुम्ही याला मुलींचे घर का म्हणताय? सुजय आणि आर्यन सुद्धा तुमचीच मुले आहेत. सुमनजी, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण पुण्यामध्येही बऱ्याच दिवसांपासून गोष्टी इकडे तिकडे झाल्या आहेत, त्याही पाहायच्या आहेत. मग आम्हाला लवकरात लवकर परत यावे लागेल. आम्हाला आमच्या दुसऱ्या मुलीचे लग्न पण करायचे आहे. आजी, म्हणूनच मी म्हणते बेटा, आता पुण्याला जाऊ नकोस. आम्ही पंडितजींना आजच बोलावलं आहे. आम्हाला लवकरात लवकर खुशी बेटाला घरी आणायचे आहे. सतीशजी, आता ती तुमची अमानत आहे. लग्न ही फक्त औपचारिकता आहे. दोघांची मने खूप पूर्वीपासून जोडली गेली आहेत. आर्यन आणि खुशीच्या लग्नापर्यंत आम्ही मुंबईत राहू, पण आम्हाला आमच्या मुलीच्या घरी राहायला सांगू नका. आम्ही दोघेही दिदीच्या घरीच राहू आणि सर्व विधी करू. तुम्ही आग्रह धरला तर आम्ही नकार देऊ शकणार नाही, पण आमच्या मुलींच्या घरी नाही. मुलीच्या घरी जेवण केले अशी भावना मनात येत राहील. आजी, बरं बेटा, तुम्हाला मनातून राहायचं नसेल तर ठीक आहे. आम्ही जास्त काही बोलणार नाही, पण तुम्ही आता आमच्या नैनाच्या हातचा नाश्ता करून जायचं. आता कोणतीही हाना चालणार नाही. सुमनजी, आई, एकच गोष्ट होईल ना. आता फक्त आम्हाला जाण्याची परवानगी द्या आणि पंडितजी जे काही म्हणतील ते सांगा, आम्ही येऊ. आजी, आता अजून काय बोलू, पण खुशीला आत्ता इथून आम्ही जाऊ देणार नाही. सुमनजी, आता ती तुमची आहे. आजी, थांबा, मी मुलींना बोलावते. तुम्ही दोघींना बेटा. मग आजी रघुला नैना आणि खुशीला बोलवायला सांगते. नैना, बाबा, आई, तुम्ही कुठे जात आहे? सतीशजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत, लोक आपल्या मुलीला निरोप देतात, पण आम्ही आमच्या मुलीच्या घरातून जातोय, तरी आम्हाला याचे दुःख नाही. खुशी, पण आई, इतक्या लवकर? सुमनजी, बेटा, लवकर कुठे, खूप दिवस झाले. आता आई वडिलांना एकच काळजी असते की आपली मुलगी जिथे आहे तिथे आनंदी तर आहे ना, पण इथे आम्हाला तशी काळजी करण्याची गरज नाही. इथे आमच्या दोन्ही मुलींना आमच्यापेक्षा जास्त प्रेम मिळेल. सतीश आणि सुमन यांच्या जाण्याबद्दल ऐकून खुशी आणि नैना या दोघींच्याही डोळ्यात अश्रू येतात, जे ते थांबवू शकत नाहीत. सुमनजीने दोघींना मिठी मारली आणि म्हणाली, तुम्ही दोघ्या वेड्या आहात का? तिथं फक्त माझं प्रेम मिळत होतं, इथे 2-2 आईंचं प्रेम मिळेल, मोठ्या बहिणीचं प्रेम, भावासारख्या धीराचं प्रेम. इतकं प्रेम मिळाल्यावर डोळ्यात पाणी आलं तरी ते आनंदाचं असावं. बघ, काही वेळाने तुम्ही दोघी सगळे विसरून जाल. एकटे तर आम्ही राहणार आहोत, दुःख तर आम्हाला झाले पाहिजे. खुशी, बाबा, तुम्ही मला तर लग्नाशिवाय परके करत आहात. सतीशजी, मुलगी कधीच परकी नसते, उलट ती 2-2 घरे उजळून टाकते. आणि सध्या आम्ही मुंबईतच आहोत, तुझे लग्न केल्याशिवाय आम्ही जाणार नाही. पुन्हा एकदा खुशीने दोघांनाही मिठी मारली. सतीश आणि सुमनजी कुटुंबातील इतरांना भेटतात, पण आर्यन अजूनही उठला नव्हता. यश त्याला उठवायला जातो आणि त्याला त्रास देण्यासाठी म्हणतो, आर्यन, तुझी वधू तिच्या आईवडिलांच्या घरी जात आहे, उठ. हे शब्द आर्यनच्या कानावर पडताच तो उठून बसतो. आर्यन, तू आत्ता काय म्हणालास? यश, खुशी तिच्या आईवडिलांसोबत पुण्याला जात आहे. आर्यन, खाली येत, ती अशी कशी जाऊ शकते? यशने त्याला पळताना पाहिले तेव्हा तो हसत म्हणाला, एक काळ होता जेव्हा हा मुलींपासून पळत असे आणि आज तो मुलींच्या मागे पळतोय. धन्य आहे रे देवा तुझी महिमा. स्वतःशीच बोलत तो खोलीतून बाहेर आला आणि समोर माही दिसली. माही, जरा खाली वाग तू. यश, यार, तू तर प्रो आहेस. म्हणजे एवढ्या सकाळी कोण इतकं रोमॅन्टिक होतंय? हे बोलून तो खाली वाकला आणि डोळे मिटले. त्याला वाटले की माही त्याच्या गालाचे चुंबन घेईल, पण हा त्याचा गैरसमज होता. माहीने जोराने त्याचे कान ओढले आणि म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या जिजूला त्रास देण्याची? यश, यार, तू खूप हिंसक आहेस.
मला वाटलं ही मुलगी माझ्या गोंडट चेहऱ्याच्या प्रेमात पडली असेल, पण हिला तर माझ्या कानाची भरीत करायची आहे. कान सोड माई. माही, मी का सोडू? बिचाऱ्या आर्यन जिजूला झोपेतून उठून तू त्यांना त्रास दिलास त्याचं काय? यश, मी शेवटचं बोलतोय, कान सोड. माही, धमकी? ती पण मला सोडणार नाही. जा, तुला वाटेल ते कर. यश, ठीक आहे, मग मला जे काही करायचं आहे ते मी करतो. मी वॉर्निंग नाही दिली असं नंतर बोलू नकोस. असं म्हणत त्याने माहीची कंबर धरली आणि तिला उचलून तोंड तिच्या जवळ आणायला लागला. माहीने त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला, पण सुटू शकली नाही. मग समोर बघून ती ओरडली, शरद जिजू, जरा तुमच्या भावाची कृती स्वतःच्या डोळ्यांनी पहा. भावाचे नाव ऐकून यशने माहीला खाली घेतले आणि मागे वळून म्हणाला, नाही भाऊ, तू जो विचार करत आहेस तसं काही नाही आहे. पण मागे कुणीच नव्हते. यश, माही तुला तर. तो मागे वळला, पण माही तिथे नव्हती. यशने खाली बघितले तर माहीच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य दिसले, जे इतके निरागस होते की यशलाही हसू आवरता आले नाही. आर्यन धावतच खाली आला आणि खुशीने सुमन आणि सतीशजींचा हात धरलेला पाहून विचारले, ही कुठे चालली आहे? त्याचे बोलणे ऐकून आजी आणि मामींनी त्याच्याकडे बघितले आणि म्हणाल्या, ती तिच्या आईबाबांबरोबर चालली आहे. आणि कुठे जाणार? आता लग्न झालंय ना. असो, सतीशजींना घरी जायचे आहे. तिथेही खूप कामं बाकी आहेत. आर्यन, पण एवढ्या लवकर का? नयनाकडे बघत, वहिनी तुम्ही थांबवा ना बाबांना. आर्यनला असा धावत येताना पाहून सगळे त्याचा आनंद घेऊ लागले. त्याला त्रास देणे ही काही सोपी गोष्ट नव्हती आणि आज जेव्हा ही संधी समोरून चालून आली तेव्हा कुणी ती कशी सोडू शकेल? नाही ना आर्यन भाई, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबत नाही आणि खुशीलाही घेऊन जात आहे. तिने काही दिवस इथेच थांबायला हवे होते. आर्यन, मी पण तेच म्हणतोय, तिने इथेच राहायला पाहिजे. मग सुजयला स्वतःकडे वळत, सुजय बेटा, तुझ्या प्रेमकथेत मी तुला खूप मदत केली आणि आज तू मला जितकीशी छोटीशी मदत करू शकत नाहीस. सुजय, मी काय मदत करू? मी त्यांना सांगायला हवं की एका मुलीचं लग्न केलं आहे तर दुसरीला हुंड्यात देऊन जा. हे खूप होतं यार. जर ते आजीच्या विनंतीवर थांबले नाही तर माझं ऐकतील का? आर्यन, साले बोल ना, खुद का काम बनता तो भाड में जाए जनता. तू जावई आहेस, मी ऐकलं आहे की लोक जावायला डोक्यावर बसवतात. इथे तुला फक्त खुशीला थांबवायचे आहे. सुजय, तूच थांबव. हे तर तू आधीही केलं आहे. तू सर्वांसमोर म्हणाला की तुझं खुशीवर प्रेम आहे. तिला आता त्याच अधिकाराने थांबव. आर्यन, बरोबर आहे तुझं. असे बोलून आर्यनने खुशीचा हात धरला आणि म्हणाला, बाबा, मी आत्ता खुशीला पुण्याला जाऊ देणार नाही. सतीशजी, बेटा, ती कुठेही जात नाही आणि आता आम्हीही जाणार नाही. आम्ही दोघेही जात आहोत दीदीच्या घरी. सतीशचे बोलणे ऐकून आर्यनने सर्वांकडे पाहिले आणि सगळे एकत्र हसायला लागले. आर्यन सुजयच्या कानात, साली तुझी खबर तर मी ऑफिसमध्ये घेतो. सुजयने झटपट उत्तर दिले, तू काहीही करू शकत नाही. मी रजेवर आहे. मी 15 दिवसांच्या रजेवर आहे. आर्यन, त्यानंतर तर येशील. सुजय, मग तू जाशील रजेवर. आर्यन, तुला काय म्हणायचे आहे? सुजय, मी तुला नंतर सांगतो. तुर्तास आई बाबा जाणार आहेत, चल जाऊया. आर्यन, नक्की सांग. त्या दोघांनी जाऊन सतीश आणि सुमनजीच्या पायाला स्पर्श केला. दोघे निघून गेल्यावर सगळ्यांनी नाश्ता केला. नाश्ता करून आर्यन थेट दी आणि जिजूच्या खोलीत आला. बेडवर बसलेल्या तीच्या समोर स्टूलवर बसला आणि म्हणाला, मला तुमच्या दोघांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. रेश्मादी काही बोलायच्या आधीच यशही माईचा हात हातात धरून आत येत म्हणाला, भाऊ आणि वहिनी, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. जिजू, काय चाललंय नुरजा? आज काही खास आहे का? तुझा भाऊ आणि दीर दोघांना तुझ्याशी बोलायचं आहे. दोघांचा विषय सारखाच आहे असं मला का वाटतंय? आर्यन याचा हात बघून, भाई, आता मलाही या विषयात रस वाटू लागलाय. चल आधी तू सांग, तुला काय सांगायचं होतं? यश, नाही, काही नाही, विशेष नव्हते. तू बोल आधी. आर्यन, तू बोल आधी. तुझा विषय जास्त मनोरंजक आणि नवीन आहे, तू आधी सांग. रेश्मादी, एक काम करा, तुम्ही दोघे आधी बाहेर जा आणि कोणाला सांगायचे ते ठरवा.
तोपर्यंत मी काही काम करू शकते. जिजू, नूरजहाँ जरा आरामात घे. जरा तुझ्या धीराच्या हाताकडे बघ. तुला अर्धी गोष्ट स्वतःला समजेल. यश जिजूला मिठी मारत, भाई तू खरा हुशार आहेस. तुला मनातील गोष्टी समजतात. जिजू, खुशामत करणं बंद कर आणि सांग तुला काय म्हणायचंय. बरं, माझ्या समजल्याप्रमाणे ही गोष्ट या मोहतर्माशी संबंधित आहे. आर्यन, खरे जिजू, काय विचार केलात? या दोघांच्या हात एकत्र बघून मला असेच काहीसे वाटले. यश, बरोबर समजले भाऊ. तुला आमच्या लग्नाबद्दल माहीच्या आई वडिलांशी बोलावे लागेल. यशचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले. सोबत माहीनेही त्याचा हात सोडला आणि म्हणाली, जिजू, तुमचा भाऊ खोटं बोलत आहे. त्याने मला सांगितले की तो फक्त एवढेच सांगणार आहे की आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. मध्येच लग्नाचा मुद्दा कुठे आला? आर्यन, म्हणजे तुला याच्याशी लग्न करायचे नाही? माही, का नाही करणार जिजू? प्रेम लग्नासाठीच तर केलं जातं. जिजू, रेश्मा दी, माहीसोबत लग्न इतक्या लवकर? बाय द वे, हे कधी झाले? तू आणि माही, म्हणजे आम्हाला काहीच का कळले नाही? माही, तेच तर जिजू, लग्न आणि इतक्या लवकर. आर्यन यशकडे बघत, लग्न सोडा, त्याने मला तुझ्याबद्दल सांगितलंही नाही. आर्यनचे बोलणे ऐकून यश नजरे चोरतो. मग रेश्मा त्याची बाजू घेते. हो, मग काय झाले? तसेही माझा धीर इतका गोंडस आहे की कोणालाही तो आवडेल. असे बोलून रेश्मा माहीकडे बघू लागली. मग आर्यन तिच्या जवळ आला आणि म्हणाला, दी, इतकं सोपं घेऊ नकोस. त्याने काहीतरी केलं असेल म्हणूनच इतकी गोड मुलगी त्याच्यासोबत आहे. माही ही कोणाच्या हाती येणारी मुलगी नाही. याने त्याच्या वकिलाच्या डोक्याचा वापर केला असावा. तू त्याला गोंडस म्हणत आहेस. त्याचे डोळे पहा, ते किती तीक्ष्ण आहेत. मग माहीला बघून, अजून संधी आहे सालीसाहेबा, जरा विचार करा. नंतर पश्चाताप करू नका. माही, काळजी करू नका जिजू. भलेही पाला वकिलासी पडला असला तरी हा पक्ष काही कमी नाही. खरं तर हकीकतमध्ये सोडा, स्वप्नातही हे काही चुकीचे विचार देखील करू शकत नाहीत. कारण बिचाऱ्याला त्याची आतडी तोडण्यास फारसा रस नाही. माही यशकडे पाहत डोळे मिचकावते. यावर जिजू आणि आर्यन टाळ्या वाजवतात आणि हसतात. जिजू, वा मोहतरमा, तुझे विचार तर खूप चांगले आहेत. पण प्रेम असेल तर आईबाबांशी बोलावं लागेल. लग्नाचं काय, ते केव्हाही होईल. त्यांना भेटायला नागपूरला यावं लागेल जिजू. यश, काय जिजू जिजू लावले? भाई बोल त्याला. हे ऐकून रेश्मा जरा कठोर स्वरात म्हणाली, एवढ्या लवकर नातं बनवू नकोस. लग्न तेव्हाच होईल जेव्हा आम्ही हो बोलू. आणि त्यासाठी माहीला आम्हाला इम्प्रेस करावे लागेल. सर्व जेव्हा रेश्माकडे पाहतात तेव्हा रेश्मा डोळ्यांच्या इशाराने म्हणते की मी विनोद करत आहे. ती माझ्या मदतीशिवाय काहीही करू शकत नाही. रेश्मा असे म्हणते तेव्हा माही यशकडे पाहते. पण यश बिचारा चेहरा करतो. माही पुढे आली. हो सांगा दीदी, मला काय करायचं आहे? मी काहीही करू शकते, फक्त ते करण्याच्या मूडमध्ये असायला पाहिजे. माहीच्या या वक्तव्यावर जिजूसोबत यश आणि आर्यनही हसायला लागले. जिजू, नूरजहाँ, ती आज तुझी छोटी जाऊबाई बनू देत किंवा 4 वर्षांनी, पण आहे खूप खंबीर आहे. रेश्मा, हो, तुम्ही बरोबर बोलत आहे. मग माहीच्या चारी बाजूंनी फिरून, तसे तर तू खूप छान आहेस, पण तरीही काही गोष्टी आहेत ज्या तुला बदलाव्या लागतील. माही, हो, चुकीच्या सवयींबद्दल बोलायचं तर मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन, पण माझ्यात काही चुकीच्या सवयी नाहीत दीदी. माही रेश्माकडे बघत म्हणाली. रेश्मा, सगळ्यात आधी मला दीदी म्हणणे बंद कर, कारण तुझ्या तोंडून मला ते आवडत नाही. माही, मग काय म्हणू तुम्हाला? रेश्मा, आता माझ्या धीराशी लग्न झालं तर मी तुझी वहिनी होईल ना, बरोबर? माही आश्चर्याने रेश्माकडे बघू लागते. रेश्मा, सरप्राईज लुक देण्याची गरज नाही. तू इतकी सुंदर आहेस की तुला कोणी नाही म्हणू शकत नाही. मी फक्त थोडी टांग खिचाई करत होते तुझी. यश आणि नागपूरची ही धाडशी मुलगी तरीही घाबरली नाही. रेश्मा, यश ही खूप चांगली गोष्ट आहे. आपले मत व्यक्त करताना कशाला घाबरायचे? त्यापेक्षा तिने काही न बोलता किती नम्रपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले ते बघ. पुन्हा माहीकडे बघत, तर माही माझी जाऊ व्हायला तयार आहे ना? माही यशकडे बघत म्हणाली, फक्त या माणसाबद्दल असते तर मला काही टाईम लागला असता.
पण जर तुम्ही आणि भाईबरोबर आहेत तर माझी काही हरकत नाही. रेश्मा, मग आम्हीच येऊ तुला तुझ्या आईवडिलांपासून चोरायला? एवढ्या छान मुलीला आणायला का उशीर? यश, जिजू आणि आर्यनला बघून या दोघांनी पक्ष बदलला. आर्यन आणि जिजू, भाई, हे पहिल्या प्रेमाचं पहिलं दुःख आहे. ते कसं तरी सहन कर. रेश्मा, तुम्ही सगळे हे नाटक बंद करा. मी कोणताही पक्ष बदलला नाही. मी फक्त तिला माझ्या पक्षात समाविष्ट केले आहे. आर्यन, यार, आता या वहिनी आणि धीराचं प्रेम संपले असेल तर जरा माझेही ऐका. शरद, तुला काय बोलायचे? त्याचा अंदाज आहे आम्हाला. आर्यन, म्हणजे तुम्हाला माहीत आहे मला काय म्हणायचे आहे ते? जिजू, नाही तर काय, तुला हेच म्हणायचे आहे की खुशीच्या वडिलांशी तुमच्या लग्नाबद्दल बोलावे? आर्यन, हो जिजू. साले साहेब, आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त घाई आहे. पंडितजी येत आहेत सुजय आणि नैना यांच्या काही विधींसाठी. तेव्हा आजी त्यांच्याशी तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दलही बोलतील. आता सगळे जा, तयारीला लागा. संध्याकाळी सुजयचे रिसेप्शनही आहे. जा आता सगळे जा. तेवढ्यात रघु येतो. तो काही बोलायच्या आधीच यशने त्याची नक्कल केली आणि म्हणाला, दीदी तुम्हाला बोलावत आहेत. जिजू तुम्हाला पण, आर्यन भैया तुम्हाला सुद्धा, आणि यश भैया तुम्हाला पण. यशच्या कृतीने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू तरळते आणि रघुला लाज वाटते. रघु, काय यश भैया, तुम्ही पण या सगळे खाली. शरद, तुम्ही जा, आम्ही येऊ. पंडितजी खाली आले आहेत. मग सुजय आणि नैना खाली येतात आणि बाकीचे सर्वजण त्यांच्यावर फुले टाकतात. सुजय वर बघतो तर छतावर माही, यश, आर्यन, खुशी, जिजू, दिला आणि आदिला पाहतो. ते त्यांच्यावर फुले टाकून त्यांचे स्वागत करत होते. सगळ्यांचे इतकं प्रेम पाहून नैनाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आर्यन पटकन खाली आला आणि नयनाच्या डोळ्यातील अश्रू हातात घेऊन म्हणाला, तुझे अश्रू खूप मौल्यवान आहेत. ते असे वाया घालवू नकोस. या सुंदर डोळ्यात अश्रू येऊ नयेत अशी आमची इच्छा आहे. नाहीतर, नैना आर्यनकडे बघत, नाहीतर आर्यन, नाहीतर मी सुजयला घराबाहेर उन्हात उभे करेन. रेश्मादी, आमच्या घरात हा एकटाच रूढ प्राणी होता. आता तो सुद्धा नाटकं करायला शिकला. हे सगळं ऐकून सगळे हसायला लागतात. नैना आर्यनच्या डोक्यावर हात ठेवली. तुम्ही काही बोलाल आणि मी तुमचं ऐकणार नाही, असे होऊ शकते? धीराच्या आधी तुम्ही माझा भाऊ आहे. मग करण खालून नैनाकडे आला आणि म्हणाला, वहिनी, मी सर्वात लहान आहे, त्यामुळे मला सर्वात जास्त प्रेम मिळायला हवे. मी मला खाली घेऊन जाईल. मग सगळ्यांकडे बघत, आता 2 तास कोणीही पुढे येणार नाही. वहिनी माझ्यासोबत राहणार. सुजय, मी पण नाही येऊ शकत. करण, हो भाऊ, तू पण. आजी, मग बेटा विधी कोण करणार नैनासोबत? करण, हो, मी फक्त बरोबर राहणार आहे. मी वहिनीला डेटवर घेऊन जात नाही. भाईला हवे असेल तर तो वहिनीजवळ बसून विधी करू शकतो. करणच्या बोलण्याने पुन्हा एकदा सगळ्यांना हसू फुटलं. अंगठी शोधण्याचा विधी पूर्ण झाला. नैना सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेते. पंडितजी निघून गेल्यावर आर्यन जिजूकडे इशारा करत विचारतो, लग्नाचं काय झालं? आर्यनचा प्रश्न समजून जिजू विचारा चेहरा करतो. त्यामुळे आर्यनला राग यायला लागतो. मग रेश्मा म्हणते, त्यांच्याकडे असे पाहू नकोस, जा तयार हो. आता तुझा आणि खुशीचा साखरपुडा आहे. आर्यन, इतक्या लवकर? रेश्मा, पंडितजींनी सांगितले आहे की 2 दिवसानंतरचा शुभ काळ खूप चांगला आहे. अन्यथा शुभ मुहूर्त 4 महिन्यानंतरचा आहे. जर तुला खूप लवकर वाटत असेल तर मी आजीशी बोलू शकते आणि 4 महिन्यानंतर शुभ मुहूर्ताची व्यवस्था करू. आर्यन, अजिबात नाही दीदी, मी जात आहे. आर्यन त्याच्या खोलीकडे धावला. काही वेळाने आर्यन आणि खुशीची एंगेजमेंट होते आणि 2 दिवसांनी लग्न. लग्नाच्या दिवशी खुशीने एक सुंदर लाल रंगाचा घागरा परिधान केला होता, ज्याच्या चुनरीमध्ये सुजयने स्वतःच्या आवडीनुसार चंद्र आणि तारे डिझाईन केले होते. खुशीने तिच्या खोलीत जसे चंद्र तारे लावले होते तसाच मंडप सजवला होता. हे सर्व बघून खुशीचे डोळे भरून आले आणि सुजय तिला मिठीत घेत म्हणाला, मला अश्रू आवडत नाहीत साली साहेबा, तुलाही तर माहीत आहे ना, आज तुझा सर्वात सुंदर दिवस आहे. जेव्हा मी तुला भेटलो तेव्हा मला माहीत नव्हते की आपण एका सुंदर नात्यात अडकणार आहोत. तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आणणारी परी आहेस. आता तूही हा काळ आनंदाने एन्जॉय कर. बघ, आर्यन पण आलाय.
आर्यनने राखाडी रंगाची शेरवानी घातल्याची खुशीने पाहिले, ज्यामध्ये तो खूप हँडसम दिसत होता. दोघांनी आज पूर्ण विधिविधानाने एकमेकांना आपलेसे केले होते. आर्यनने पाहिलं की जेव्हा तो खुशीच्या कपाळावर सिंदूर लावत होता तेव्हा खुशीच्या डोळ्यात अश्रू आले होते. आज सतीश आणि सुमनजी खूप आनंदी होते. दोघांच्याही हृदयाचे तुकडे आज खूप आनंदात होते. कोणत्याही आईवडिलांसाठी तीर्थयात्रेचे फळ मिळाल्यासारखे होते. संध्याकाळी आर्यन खोलीत आला तेव्हा खुशी खोलीत बसली होती. यश, आदी, सुजय, करण, रेश्मा आणि जीजू दारात उभे होते. आर्यन, तुम्ही असे दारात का उभे आहे? चला निघा. आर्यनचे बोलणे ऐकून करण आणि आदी तिथून निघून जातात, पण बाकीचे तिथेच उभे राहतात. आर्यन, मी तुमच्यासाठी वेगळी घोषणा करू का? रेश्मा हात पुढे करून, आधी नेक दे. मी तुला खूप मदत केली पण तू साधे आभारही मानले नाहीत. आता चल, मला नेक दे. आर्यन, दीदी, तुझ्यासाठी माझा जीव येईल. जीजू, नाही सालेसाहेब, आम्हाला हे हृदय जीव नको. ते फक्त खुशीसाठी चांगले आहे. तुमचे पाकिट आम्हाला द्या. आर्यन, जीजू तुम्ही पण. जीजू, काय जीजू तुम्ही पण? चल दे. आर्यनने त्याचे पाकिट दिले आणि म्हणाला, आता जाऊ का? यश, हो मग जा ना, आम्ही कुठे अडवलंय? खुशीची वाट पाहत आहे, जा लवकर. आर्यन, खरंच नौटंकी आहेत सगळे. आर्यन आत गेल्यावर खुशी घुंगट घालून बसलेली असते. आर्यन, आता हे काय आहे? खुशी तूच आहेस ना? की त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी बसवले तुझ्या जागी? खुशी घुंगट उचलत, मला हे सगळं करायचं नव्हतं, पण सगळ्यांनी सांगितलं. आर्यन खुशीजवळ गेला, तिचा हात धरून तिला बाल्कनीत घेऊन आला आणि मग तिची नजर आकाशाकडे वळवली आणि म्हणाला, ते बघ, आज आमचे आई वडील किती आनंदी असतील हे पाहून की आम्ही एक झालो आहोत. खुशी पुढे जाऊन रेलिंगवर हात ठेवून उभी राहते. आर्यन मागून जातो आणि तिची कंबर धरतो. त्याचा चेहरा तिच्या मानेवर ठेवतो आणि म्हणतो, तू खुश आहेस? खुशी तहानलेल्याला पाणी देऊन विचारताय, तू खुश आहे का? मी खूप आनंदी आहे. माझे डोळेसुद्धा याची साक्ष देत आहेत. खुशीने आर्यनचा हात घट्ट पकडला. खुशी, तुम्हाला आठवतंय का आपण पहिल्यांदा कसे भेटलो होतो? त्याचा विचार करून दोघेही हसायला लागतात. मग अलारामच्या आवाजाने त्यांचे लक्ष खोलीकडे वेधले जाते. तिथे एकामागून एक अलाराम वाजू लागतात. दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. आपले कुटुंब पूर्णपणे वेडे आहे. काही दिवसांनी जीजू माहीच्या आईवडिलांशी यश आणि माहीच्या नात्याबद्दल बोलले आणि त्यांनी आनंदाने होकार दिला. अचानक भेटलेल्या या जोडप्यांना देखील त्यांचे प्रेम मिळाले. अडचणी आल्या तरी पण शेवटी त्यांचे सगळ्यांचे प्रेम पूर्ण झाले. 3 वर्षांनंतर खुशी सध्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहे आणि आर्यन बाहेर फिरत आहे. त्याच्याबरोबर यावेळी नैना आणि रेश्मा आहेत. तेवढ्यात आजी आणि मामी घाबरत येतात. मामी, काय झालं? रेश्मादी, अजून काही कळले नाही. मामी, आजी, पण हे कसं झालं? रेश्मादी, आजी, उद्यानात फिरत असताना अचानक खुशीला लेबर पेन चालू झाले. आम्ही लवकरात लवकर इथे आलो, पण डॉक्टर म्हणाले की खुशी खूप कमजोर आहे, त्यामुळे ऑपरेशन करावे लागेल. आर्यनकडे बघ, गेल्या तासाभरापासून तो वेड्यासारखा फिरतोय. नैना आर्यनकडे जाते आणि आर्यन भाई रिलॅक्स, सर्व काही ठीक होईल म्हणते. आर्यन, वहिनी, तिला खूप त्रास होत होता, ती कशी करणार? आजी, बेटा, एवढ्या वेदनेनंतरच मूल जन्माला येते. एक स्त्री एकाच वेळी 30 हाडे तुटण्याचे दुःख सहन करते, तेव्हा ती आई होते. काळजी करू नको, देव सर्व काही ठीक करेल. आजी अजून बोलतच होती की आतून मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून आर्यनच्या डोळ्यात पाणी तरळले आणि त्याने रेश्मादीला मिठी मारली. यावेळी तो खरोखरच रडत होता. रेश्मादीने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, तू एका मुलाचा बाप झाला आहेस आणि रडतोयस. काही वेळाने खुशीला दुसऱ्या खोलीत शिफ्ट केले. तेव्हा सगळे तिला बघायला गेले. आर्यनची नजर कधी पाळण्यात असलेल्या आपल्या मुलीकडे जाते तर कधी खुशीकडे. आजी, किती सुंदर मुलगी आहे. खुशी बेटा, तुझे खूप खूप धन्यवाद. मामी, तुम्ही खरे बोलताय, मुलगी एकदम खुशीवर गेली आहे. मग रेश्मादीने मुलीला आपल्या मांडीत घेण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा तिने तिचे तोंड दुसरीकडे वळवले. रेश्मादी,
पण सवयी अगदी आर्यनसारख्या आहेत. रेश्मा तिला घेऊन खेळत होती तेव्हा सुजय आणि जिजू बलून घेऊन आत आले आणि म्हणाले, रस्ता द्या, दोन्ही भावांना त्यांच्या बहिणीला तर भेटू द्या. सुजयने 2 लहान मुलांचा हात धरला होता. मोठ्या मुलाने रेश्माचा हात धरला आणि म्हणाला, मम्मा, मलाही माझ्या बहिणीला घ्यायचे आहे. तेवढ्यात दुसरे मूल बोबड्या आवाजात म्हणाले, नाही भाई, आत्या आधी माझ्याकडे बाळ देईल. सुजय, तरुष, कुणाल, असं भांडू नका. आता बाळाला बघा, आपण घरी जाऊन बाळासोबत खेळू. काही वेळाने सगळे बाहेर पडले. आर्यनने बाळाला हातात घेतले तर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आर्यनने खुशीच्या कपाळाचे केस काढून कपाळावर किस केला आणि म्हणाला, खूप खूप थँक्यू. खुशीने त्याच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, तुमचे खूप खूप आभार की तुम्ही माझे आयुष्य खूप आनंदाने भरले आहे. आर्यनने बाळाला हातात घेतले आणि पुन्हा एकदा खुशीच्या कपाळाचे चुंबन घेतले. तू रूह मेरी, तू रहबर मेरा, जानी आवे इस रूह की रूहानियत, जो मिलके भी ना मिटे ऐसी चाहत है तू जाने आवे, जान से भी प्यारा मेरा हमदम है तू, जानी आवे खुद से पहले मानू तुझे, जो कभी भी खत्म ना हो वो खूबसूरत लम्हा है तू, जानी आवे तुझे कैद कर लूँ दिल में, तू इस रूह के पास रहे, देखूँ सुबह शाम तुझको ही, हर वक्त तू मेरे पास रहे, जानी आवे तू रूह मेरी, तू रहबर मेरा, जानी आवे इस रूह की रूहानियत, जो मिलके भी ना मिटे ऐसी चाहत है तू, जानी आवे. समाप्त. धन्यवाद.